तुम्ही ऐकत आहात Fever 94.3. मी आहे RJ Meenal. This is the Fever Breakfast Show, and as you know, we're doing a Valentine's Week special on the Fever Breakfast Show, where we're bringing to you your favorite content creators and couple content creators, no less. And we've got a lot of your favorite ones today. Also in the studio, we have somebody who was a bindas bride and somebody who was a Lazra groom. पहिल्यांदा बघितलंय मी असं. Shiv.Abhi.stories on Instagram यांना तुम्ही फॉलो करतच असाल with almost over 75,000 followers and of course with a thriving YouTube channel which is also called Shiv Abhi Stories with 76.4k subscribers there as well. Welcome to the studio, Shiv and Abhi. Hi. Good morning. Good morning. How are you guys? I'm very much fine. Oh my God, it's so good to see you. आणि तुम्ही तर वेडिंग गोल्स दिलेले आहेत सगळ्यांना, हा ना? एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव अ वेडिंग लाईक शिव अभी नाव. ते आता वेडिंग प्लॅनर्सला ब्रीफ असतो. दिस व्हिडिओ कसा हवाय आम्हाला, असं हवं. म्हणजे आमच्याकडे स्टँडर्ड सुद्धा आहेत एक्झाम्पल्स की त्याचा एक फ्रेंड आहे, त्याला बोललेले की आम्हाला असे रील्स करून हवेत. Correct. त्यांनी आमचे येस. म्हणजे एक आलं कपल की आम्हाला असंच पाहिजे, सगळं बरोबर. एव्हरीथिंग प्लॅन. म्हणजे You know you all have a thriving wedding planning business like ready ना, असं म्हणजे कधीही तुम्ही सुरू करू शकता. मूवी नाही का बँड बाय द बरोबर बरोबर तसं. येस, खरंच सुरू करा तुम्ही. बट आर यू ऑल वर्किंग अँड डुईंग कॉन्टेंट क्रिएशन टुगेदर? इज दॅट हाऊ यू आर? IT प्रोफेशनल. Oh, okay. IT प्रोफेशनल अलॉंग विथ दिस वी आर डुईंग दिस आर्ट. Wow, amazing. मला खूप असं कौतुक वाटतं when people are doing 2 jobs आणि you know, and content creation in itself is a full-time job. So आणि ते पण तुम्ही एवढं सक्सेसफुली करता. ऑफकोर्स त्याच्याबद्दल बोलूच, but today we are here in the studio to talk about something more special, which is of course your love journey. Yes. Arranged marriage आहे का love marriage आहे? What do you think? हो, तुला काय वाटतं? म्हणजे लग्न बघून तर लव्ह मॅरेजच वाटत होतं मला. आय एम शुअर पीपल ऑफ सीन युअर व्लॉग्स ऑलरेडी नो इफ इट्स लव्ह ऑर अरेंज. पण तुम्ही सांगा ना, फॉर Fever FM listeners who are listening to you for the first time, is this a love or It's a mixture of arrange and love. like a mix of arrange and love? Who's going to tell me the story? Sir, Okay, yeah. how it all started? Yeah, so I will start from the beginning. Okay. तर मी झुंबा इन्स्ट्रक्टर होते. Okay. आणि हा माझा क्लायंट होता Oh, झुंबाचा. Okay. सो म्हणजे मला बिलकुल सुद्धा आवडायचा नाही हा, कारण की तो जे बॅक बेंचेस असतात ना, मागे जाऊन खूप जास्त दंगा करतात, त्या टाइम्स मध्ये हा होता. म्हणजे मी जे सांगते ते steps Distraction समजून द्यायचं. घ्यायचं ना, आणि डिस्ट्रॅक्शन सगळे जे छानपैकी करतात त्यांना पण डिस्ट्रॅक्ट आहे. त्याच्यामुळे मी 2-3 वेळा स्टुडिओ सोडून गेली, जिम सोडून गेली की मला नकोच आहे हा मुलगा म्हणून. एवढा? हो, एवढं? म्हणजे एकदम प्रोफेशनल जे झुंबा करत असतात ते पुढे बरोबर. आणि मागे थांबून गणपती डान्स यायला येत नाही हा, काय. की झुंबा करायला काय यायचा आपण नंतर विचारूया हा प्रश्न. नाही, त्याचं काही संबंधच नाही. Intention. So it was in Just 2020, high by play. I guess. Oh, Just high by friend. okay. नाही, ते पण नाही. मला 2020 मध्ये हा आवडायचा सुद्धा मी अजिबात ह्या गोष्टीमुळे, कारण मला सिन्सिअर लोक बरोबर. पण मग 2022 मध्ये यांच्या मोठ्या दादांचं 2 भाऊ आहेत, बरोबर. कझन सिस्टर, ओके, कझन ब्रदर्स. त्यांचं लग्न होतं, तर त्याच्यासाठी त्यांना घरी कोणीतरी डान्सर हवं होतं, डान्स शिकवण्यासाठी, बरोबर. करण्यासाठी. सो मग याचा मला कॉल आला की माझी मम्मा आणि काकी आहे, त्यांना तू डान्स शिकवशील का? आय वॉज लाईक ठीक आहे, करू शकते, बरोबर. हरकत नाही मला. सो मग मी 10 दिवस कंटिन्यू रोज रात्री माझं ऑफिसचं काम वगैरे करून त्यांच्या घरी जात होते. सो मग 10 दिवसात घरातल्यांना मी भरपूर आवडले. याचा आणि माझा काही संबंध नाही. आम्ही जस्ट लाईक हाय बाय फ्रेंड्स आणि करेक्ट. बोलण्यासाठी बोलणारे friends. बरोबर बरोबर. पण घरातल्यांना मी भरपूर आवडले, ओके. आणि घरातले थोडंफार त्याला चिडवायला लागले, बट सगळ्यात जास्त त्यांचे आजोबा म्हणजे हो. आमचे बाबा, बरोबर ते त्यांना मी आवडले होते. तर मी मग लग्नाला तर मला जाता नाही आलं त्यांच्या, बरोबर. पण लग्नानंतर पूजा असते ना घरात, मग हो. पूजेला घरात गेलेले, तर बाबांनी मला डिरेक्टली असं साईडला बसवलं आणि विचारलं, तुला माझा नातू आवडतो का, तू त्याच्यासोबत लग्न करशील का? आय वॉज लाईक काय मी तर इथे डान्स शिकायला आली, माझा बरोबर. काही संबंधच नाही. हा. मी म्हटलं असं काही नाहीये बाबा, काही संबंधच नाही असं. हा. म्हटलं ठीक आहे, बरोबर. असं झालं. विचार. त्यांना वाटतं आता लग्न झालं, अजून एक लग्न होईल ना. त्याच्यातच बोलले. कारण 3 नातू त्यांचे, बरोबर. दोन्ही नातवांचं लग्न झालं, आम्ही राहिलो एकटा. बरोबर मग चालू झालं कोण आहे, मग ही आवडली सर. बरोबर. मग तर झालं, मग ते संपलं. मी याला पण बोलले, बाबा असं असं बोलले मला, तर म्हणतो की काय नाही, ते इग्नोर कर,
हा बाबा असे मस्त माझा ना म्हणणार म्हणून. फोन कर म्हणलं इग्नोर कर, कारण मला पण एवढं काय नव्हतं तिच्यासोबत तोपर्यंत. करेक्ट. मग मी नंतर 8-9 मंथसाठी ऑफिसच्या कामाने स्वीडनला गेले होते Okay. ऑफसाईट. तर तेव्हाही आमचं काही कॉन्व्हर्सेशन नाही, काही नाही. थोडं लिटल बिट मोर थोडंसं झालं की कधीतरी घरात माझा विषय निघाला तर तुम्हाला सांगायचा मेसेजवर की आज तुझं घरातल्यांनी ओके. म्हणजे बाबांनी जे सांगितलं तिला हा. ते कोणीतरी ऐकलं घरी, हा आणि मग घरात पण ती चर्चा की शिवानी छान आहे बरोबर. अभिषेकसाठी. म्हणजे मुद्दाम मला चिडवायला बोलायचे बरोबर. की बघ बोल तिच्यासोबत. तर टाइमपास बोलणं व्हायचं, तुम्हाला सांगायचं असं तसं. मग आम्ही असं केलं म्हणून थोडंसं फ्लर्ट करायचं, टाइमपास. बरोबर. काहीच नव्हतं इतकं. म्हणजे एक टॉपिक म्हटला ना की घरचे चिडवतात, मग मी पण थोडं फ्लर्ट करायचं, ती पण बरोबर. फ्लर्ट करायची, बट असं त्या इंटेन्शननी नाही की थोडं- चालले मग गो विथ द फ्लो. करेक्ट. संपलं सगळं, रिटर्न आले मी स्वीडनवरून. मग परत त्यांच्या घरी मी चॉकलेट्स वगैरे आणलेले, तर जेवढे फ्रेंड्स होते जवळपासचे, तर त्यांना मी दिलं. मग परत घरात एकदम जोरात चर्चा चालू झाली की शिवानी रिटर्न आली स्वीडनवरून वगैरे. मग आपल्यासाठी चॉकलेट्स आणले, म्हणजे असं लोक म्हणजे घरातले बोलायला लागले की कोण मुलगी दुसऱ्याच्या घरच्यांसाठी चॉकलेट. बरोबर. आणि माझ्यासाठी पर्सन पण आलेलं. Oh, no. मी म्हणलं, काकी म्हणजे माझे दादा वगैरे, काकी काहीतरी आहे, पण कोण perfume परफ्यूम घेऊन येईल? म्हणजे माझे बरेच मेल फ्रेंड्स तर मी जेवढे पण मेल फ्रेंड्स होते त्यांच्या सगळ्यांसाठी आणलं होतं. Oh. तसं आणलं होतं याच्यासाठी. हा. तर त्यात पण आमचा काही संबंध नव्हता. बट नंतर मग असं झालं की मग आम्ही एका जिम मध्येच परत जॉईन. बरोबर. मग मी तिथे झुंबा पण घेत होते प्लस जॉईन म्हणजे जिम पण करत होते. आणि माझी मम्मा पण माझ्यासोबत जॉईन झाले. माझं थोडंसं वेट जास्त होतं आणि तिला व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता, सो तिला वेट लॉस म्हणजे करायचं होतं. बरोबर. तर ती आणि हा जेव्हा एकदा वर्कआउट करताना त्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन झालेलं आणि तो बोलला होता की माझी मम्मा हेल्थ कोच आहे, तर तुम्ही तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बरोबर. सो ती बोलली ते हा ठीक आहे करेल, बट ते राहून गेलं होतं काही कारणाने. आणि देन मग संक्रांत वगैरे आपल्याला बरोबर. कार्यक्रम असतो, तर मग मी एक दिवस अचानक मला म्हणते की तू बघ लास्ट इयर डान्स शिकवायला ज्यांच्याकडे जायची तो तुझा फ्रेंड अभि, हा. त्याच्या काकीला आणि मम्माला बोलव म्हणून आपल्याकडे. आता ते का हळदी कुंकूसाठी, तर माझी मम्मा आंब्याचे प्रोडक्ट्स म्हणजे आंब्याची बरोबर. So ती वॉज लाईक शी आज अजून customer. म्हणून तिच्या त्या हिशोबाने ती म्हटली, बरोबर. माझ्या मम्मी बरोबर. पण सेम, ती हर्बल लाईफ ती herbal Oh, life मध्ये. अच्छा. मग तिला पण वाटलं की चला एक कस्टमर पण बरोबर. म्हणजे दोघी त्या इंटेन्शन जवळ आल्या. What's business friends यार. ओके, तर इकडे मम्मीने तिचं कार्ड चिपकवायला बोलवलं होतं, पण म्हणजे ह्याची मम्मा त्यांचं कार्ड बरोबर. तुझ्याकडे गेलं. सो अशा प्रकारे त्यांचं थोडंसं त्या दिवशी कॉन्व्हर्सेशन झालं वगैरे. बरं. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाने त्या भेटल्या आणि नंतर मम्मीचा ऍक्च्युली खूपच त्रास चालू झाला, म्हणून मम्मीने मनावर घेतलं आणि मम्मी म्हटली करू का ग एकदा कॉल. म्हटलं कर बघ काय कसं आहे. या. मग ते जॉईन झाली ती त्यांना आणि मग मम्मीचं ऑलमोस्ट 17 kg वेट लॉस झालं एक्झॅक्टली 3 महिन्यात. तर ते ही एक छान गोष्ट झाली, पण त्याच्यासोबत त्या दोघींची एवढी छान बेस्ट म्हणजे फ्रेंडशिप झाली, एकदम बेस्ट फ्रेंड गोल्स. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त. एक तास दिवसाचं ते बोलणार, 1.5 तास ते फोनवरती बोलणार. मग त्याच्यामुळे कसं झालं की फॅमिलीज क्लोज आल्या. आता ह्या दोघी क्लोज आल्यामुळे घरी येणं जाणं वाढलं, डबे बिबे इकडे एक्सचेंज बरोबर. फॅमिली फंक्शन्सला बोलवणं झालं. त्याच्यामुळे आमचं दोघांचं पण बोलणं Bonding वगैरे थोडं वाढलं. थोडंसं वाढत गेलं. बरोबर. मग आम्हाला दोघांना असं वाटायला लागलं की की वी आर गेटिंग कनेक्टेड नाव. connected किंवा काय त्या दरम्यान मग बरोबर. आमचं बोलणं जास्त चालू झालं. बरोबर. मग हळूहळू प्रेमात पडलो. अशा प्रकारे प्रेमात पडलो. Oh. फॅमिली क्लोज आल्यामुळे आम्ही प्रेमात पडलो. Oh. आणि मग थोड्या दिवसांनी असा विचार केला की नको यार, म्हणजे हे करतोय आपण पण हे घरातल्यांच्या मागून कसं मे बी त्यांना नाही आवडणार बरोबर. वगैरे. कारण तसं काही कुणाच्या डोक्यात नाहीये, माझ्या साईडने तर कोणाच्या डोक्यात नाही. बरोबर. आम्ही थोडंसं लांब राहायचा पण प्रयत्न केला एकमेकांपासून. Oh. 6-7 महिने आम्ही असं खूप ट्राय केलं की म्हणजे स्टार्टिंगला एकदम कनेक्ट झालो. हा. मग त्यानंतर असं वाटलं की घरचे पुढे जाऊन रेडी होतील नाही होतील माहित नाही, आपण काहीतरी चुकीचं करू, करेक्ट. घरच्याला पटणार नाही. करेक्ट. मग वी डिसाइडेड टू बी अपार्ट. हा. थोडे दिवस ट्राय करू. या. पण नेमकं कुठल्या ना कुठल्या कारणाने योगायोग व्हायचं आणि आम्ही एकमेकांच्या समोर यायचं. म्हणजे आयदर ते फॅमिली फंक्शन असो किंवा मम्मीचं काहीतरी जा बाबा हे प्रोडक्ट त्यांच्या घरी देऊ नये किंवा याला माझ्या घरी पाठवलं जायचं काहीतरी कारणाने किंवा अरे मम्मी तुमच्या व्यवहारामुळे माझं काय होतंय ते झालं ना, दॅट वन कॉल टर्न्ड आवर लाईफ. या. Oh.
दॅट्स अमेझिंग. येस. मग त्याच्यानंतर मग काही दिवसांनी आता असं झालं की यार खोटं तर घरी बोलू वाटत नाही आणि एकमेकांपासून लांब पण राहणं होत नाही. बरोबर काय करायचं? चला सांगून टाकूया का घरी. बरोबर. पण त्याची हिंमत होत नव्हती. पण का आपण आधीपासूनच सगळे जणांना म्हणजे दे वॉन्टेड यू टू बी नाही हो ना? ते चिडवणं वेगळं. वेगळं. आणि मम्मी डिफेंड करायची की नाही आता नाही करायचं असं नाही. अच्छा. मम्मीचं मम्मीचं थोडं- असं हा, हा. पण डिफेन्स बरोबर. माझ्या साईडने असं मला काही घरातल्यांना माहितीच नव्हतं की बरोबर. याच्या घरी वेगच्या घरी काय माहितीच नाही की माझ्या घरी काय चाललंय. बरोबर बरोबर. आणि मी काय करते आणि माझं आणि त्याचं म्हणजे बोलणं वाटलेलं वगैरे हे पण माझ्या घरातल्या अच्छा. कुणाला काहीच आयडिया नाही. सो आय वॉज लाईक मम्मी पप्पा नाही रेडी होणार असं मला वाटायचं. बरोबर आणि मी पुश करायचं की हा. होईल. मी बरोबर बॅकआउट करायचे. बऱ्याच वेळा मी बॅकआउट केलं आणि याने मला पुश केलं की इट्स ओके आपण काहीतरी करू होईल. बरोबर बरोबर. मग सेकंड टाइम मी स्वीडनला जाणार होती हा ऑन साईट. मग त्यावेळेला टेन्शन आलं की कसं आपण सांगितलं पाहिजे घरी. तसं नाही पण ते पण होतच टेन्शन. पण मग एक दिवशी असं झालं की पप्पा मला म्हटले की चल शिवानी आता तुझा बायोडेटा बनवूया कारण की स्वीडन वरून तू रिटर्न आलीस की चालू केलं शोधा पाहिजे. शोध. तोपर्यंत हा. मग आता शोध आम्ही सुरू करतो. बरोबर मी मला मेसेज केला पप्पा माझा बायोडेटा बनवणार आहे मेरे को तर सांगतात. रडतात वगैरे. पण मग मी रडायलाच लागले. मी पूर्ण दिवस रडते. मग मम्मी पप्पा मला विचारतात की काय झालं. मला आता असं झालं की ओके दिस इज द हाय टाइम. बोलणं गरजेचं आहे. बरोबर. मग मी जे आहे ते त्या दोघांना सांगितलं. पप्पा पूर्ण शांत, मम्मा पण शांत. आता म्हटलं काय. आणि मग 5 मिनिटांनी मम्मा म्हणते मम्मा बोल अशी आहे का. मम्मा तर खुश. तुझे best friend चा मुलगा. बेस्ट फ्रेंड गोल्स असतात ना की बरोबर. माझ्या मुलाचं आणि तुझ्या हो, मुलीचं लग्न. हो. त्या time झालं ना. She was like, I am so happy. मला तर चालेल म्हणते. असं पूर्ण वातावरण. म्हणजे आम्हाला जे टेन्शन होतं की बरोबर. घरचे रेडी होतील ना, म्हणजे तिच्या हो. साईडनी तरी हा ना. ते लोक हॅपीली रेडी झाले. ते लोक नाही थांबा हे मम्माचं. हा, मग पप्पा शांतच. मग मी म्हटलं तू तर ठीक आहे पण पप्पा काही बोलतच नाही. रडतच बोलते हर का. पप्पा काही बोलतच नाही. मग पप्पा म्हणतायत. मग पप्पा हळूहळू बोलायला चालू केलं. ते कसं पोलीस डिपार्टमेंट मध्ये तर त्यांचं कसं पॉइंटशीर बोलणार. सो पॉइंटशीर बोलतायत. बघ आता मुलगा दिसायला सुंदर आहे. सुंदर Handsome, सुंदर आहे. फॅमिली आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. सो फॅमिली पण छान आहे. तुझ्यासाठी मी कुठला मुलगा शोधायचा असतं तर मी पण हेच सगळं बघितलं असतं. बरोबर. आणि मला ऑलरेडी खूप टेन्शन होतं तुझ्यासाठी मुलगा शोधायचा. बरोबर. कारण तू एवढी फ्री बर्ड आहे आणि तुला असं रील्स वगैरे कॉन्टेंट करायला आवडतं. हो. तुझ्या फॅमिलीमध्ये असेल त्यांना ते आवडेल का वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं मला खूप टेन्शन होतं. म्हणजे बेसिकली तुझ्या पप्पांचं म्हणणं होतं तुझे नखरे एवढे हो. नवरं शोधणार साठी अवघड आहे. एक शब्द चालून आलाय. आजचं काम सोपं केलंस तू. प्लीज त्याच्याबरोबरच लग्न करून जा आता. एक चालून आलाय तर सोडायला नाही. सोडायला नको म्हणून. आणि प्लस फॅमिली त्यांच्या ह्याच्या घरातल्यांनी पण पाहिलं होतं ना मी झुंबा इन्स्ट्रक्टर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना काही इश्यू नव्हता हे तर त्यांना कळलं होतं. मग ही वॉज लाईक मला तर काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून मी असं झालं, हे काय होतंय मला सुचत नाही. म्हणजे तिने जो विचार केला त्याच्या ऑपोजिट एकदम की हॅपीली रेडी होतायत. लगेच रेडी झाले म्हणजे काहीच नाही. एका हो. मिनिटात ते रेडी झाले. फक्त एवढंच बोलले की त्याला त्याच्या घरी सांगू दे. त्याच्या घरातले जर रेडी असतील तर ठीक. त्यांचं जर नकार असेल तर आपण पुढे जायचं नाही. एवढंच फक्त त्यांनी सांगितलं. दोन्ही बरोबर. साईडने मत सेम व्हायला हवं. करेक्ट. आता मी सांगतो. हं. मग तिचं बोलणं झालं मला माहित नाही. हा. तो जिम मध्ये वर्कआउट करत होता. मग असंच रॅन्डमलीचा फोन आला. मी वर्कआउट करता करता फोन उचलला आणि हा बोल ना मला. की का बिझी म्हणलं हा बोल ना. म्हणजे पहिला सांगितलं. म्हणलं काय तिकडेच डंबेल फेकला. एक्झॅक्टली आणि म्हटलं थांब मी फोन वगैरे घेतलं कसं बाहेर चालत गेलं जिमच्या बाहेर 2-3 राऊंड मारले. म्हटलं आता सांग नीट काय चाललं. म्हणजे मी पप्पांना सांगितलं हा. आणि म्हटलं पुढे सांग पटकन काय असलं. म्हटलं की ते रेडी झाले. म्हटलं अरे रेडी झाले पण म्हटलं आपण एवढे दिवस विचार केला 5-6 महिने असं लांब बरोबर. राहायचं ठरवलं की पप्पा रेडी नाही होणार मम्मीला काय वाटेल हा. आणि असे हॅपीली रेडी झाले. म्हणलं ठीक आहे. म्हटलं मस्त न्यूज आहे गुड न्यूज आहे. म्हटली बट एक ट्विस्ट आहे यात की तुला पण आता तुझ्या घरी सांगायला आत्ताच सांगावं लागेल. आता म्हणजे आजच सांगायला लागणार. बरोबर. म्हटलं अरे भाई कसं मम्मीला सांगून मी आता
मला काय ट्रिप देते तू म्हटलं. कारण की याच्या घरी जेव्हा ह्याला चिडवायचं ना, ही वॉज लाईक असं काहीच नाहीये. एकदा मी पण डिफेंड करायचो. चिडला होता की असं काही नाही, तुम्हाला चिडवत नका जाऊ वगैरे. Oh, आणि आता तेच गोष्ट घेऊन म्हणजे जाणार की माझ्या आमचं कझिन्सला माहिती होतं. never say never. You know that, ना अभि? हा. माझ्या कझिन्सला माहिती होतं की थोडंफार आमचं रिलेशन बरोबर. आहे. मग ते मुद्दामून घरच्यांसोबत चिडवायचे. अरे तू आज हे नाही केलं, अरे तू ते नाही केलं, असं मुद्दाम काहीतरी शिकवलंय. त्यानंतर मग मी सांगितलं मग घरी. मग मम्मीला थोडं टेन्शन आलं की कसं काय असं Oh. आमच्या मागून असं काय करत होते का. म्हटलं तसं नाही, आम्ही ठरवलं पण होतं की लांब राहायचं, बट तुमच्या दोघांची फ्रेंडशिप झाली, मग आमची काय चूक आहे? म्हणजे आमच्या आधी तुम्ही दोघं क्लोज आले, मग आम्हाला येणं साहजिक असतं. Oh. मग ते झालं. मग नेक्स्ट डे घरी वगैरे सगळ्यांना सांगितलं. मग पप्पा गावाला होते, पप्पा पण आले. पप्पा पण अरे वा, मला तर पहिल्यापासून आवडती ती. काका काकी मोठाई दादा सगळे जॉईंट बाबा काय बोलले? बाबा बाबा तर रेडीच होते. तसं ही वॉज ऑलवेज हॅपी. ते म्हणले ती साताऱ्याची मुलगी. सगळे रेडी झाले सगळे. थोडं मम्मांनी थोडा वेळ घेतला रेडी व्हायला, पण म्हणजे त्यांना थोडंसं होतं की मग तिला तो कॉन्फिडन्स यायला थोडा वेळ लागला. Oh. पण मग त्या पण रेडी झाल्या. मग लगेचच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी दोन म्हणजे माझ्या घरी ते गेले, हा. बोलणी झाली सगळी. म्हणजे जस्ट की बाबा ठीक आहे, मग ही स्वीडन वरून आल्यानंतर पुढच्या गोष्टी करूया. बरोबर. म्हणजे दोन्ही घरचे भेटले की तुम्हाला हे agree आहे का, हिचे पण बरोबर. agree आहेत का? नसेल तर आपण दोघं एकच हा. यांना पण सांगू, या. म्हणजे तुम्हाला पण त्रास होणार, आम्हाला पण त्रास होणार. बरोबर. मग ते बोलले आम्हाला पण चालतं, आम्हाला पण चालतंय. डन. झालं. किती सोपं होतं हे. खूप तुम्ही easy दोघांनी आणि आम्ही overthink complicate करून कॉम्प्लिकेट करून टाकलं. मी कॉम्प्लिमेंट केलं. ही वॉज लाईक होईल होईल आणि मी कॉम्प्लिमेंट केलं. कॉम्प्लिकेट कॉम्प्लिकेट करून टाकलं. मुली नेहमी ओव्हरथिंक करून सगळं कॉम्प्लिकेट बिचारी करून मुलं. टाकतात. समटाईम्स म्हणजे मी आता मला सगळ्यांना सांगायला आवडेल की थोडस स्वतःवरती विश्वास ठेवा आणि थोडस गो विथ द फ्लो जा. होईल ते नंतर Yes. होऊन जातील. ऑफकोर्स. टेन्शन घेऊन स्वतःची वाट लावायची, त्या बिचाऱ्या मुलाची पण वाट लावायची. मी अक्षरशः सांगू का, मी रात्रभर चालली आणि याला पण रात्रभर म्हणजे रात्री जागवलंय. मला झोप येत नाही. म्हटलं का नाही, धड आपण असं धड होतीये. करतोय आपल्या घरच्यांना कळत. अरे म्हटलं उन्हा जाऊन सांगायचं ना आपल्याला, बरोबर. आणि ते होतील रेडी. नाही झालं तर आपण ट्राय करू. मी हो. खूप पुश केलं, खूप पुश खूप केलं. खुश केलं. ती म्हणायची नको ती म्हण- नको नको. म्हणलं ठीक आहे आता काय. खरंच ही वॉज द वन बिग. त्याच्यामुळेच झालं. पण लग्नाचा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तिथे असं वाटतं की अभि इज दी ओव्हरथिंकर आणि ही मुलगी एकदम कॉन्फिडंट. चला चला आता लग्न कारण माझ्या मनासाठी झाल्यानंतर जो माझा कॉन्फिडन्स बिल्ड झाला, बापरे, आता असं झालं की काही होतं तिकडे मला काही फरक नाही पडत. सासूबाई एकदम अग्री झाल्या आहे. हा रूप बघितल्यावर मी असं मग ती आम्ही मेरा मी Now the games. But amazing. I mean, I love this story. What a story. It's really, really cute. आणि कधी कधी असं वाटतं की लव्ह मॅरेज सोपी असतात, पण एवढी सोपी नसतात. दिस इज व्हॉट हॅपन्स. द गर्ल विल जस्ट कॉम्प्लिकेट युअर लाईफ. म्हणून जस्ट टेल द गर्ल, तू गप्प बस, मी तुला सांगतो काय करायचं, तसंच कर. हा. त्यांना एकच वाटतं, म्हणजे बाबांची इच्छा होती, बाबांनी आमचं लग्न पाहिलं, सगळं पाहिलं, आणि त्याचा नेक्स्ट Second day लग्नाचा passed. नेक्स्ट डे ही पास्ट अवे. Oh, म्हणजे विचार करा की किती जास्त त्यांची इच्छा होती आमचं हो. लग्न बघण्याची. या. काय माझ्या लग्नासाठी ते आजारीच होते. आजारीच होते वर्ष. दोनदा व्हेंटिलेटरवर गेले. म्हणजे बापरे. एकदा व्हेंटिलेटरवर माणूस गेलेला, रिटर्न यायचे चान्सेस कमी आहेत. हो. बट त्यांचं असं होतं की त्यांचा तिसरा नातू आहे, त्यांचं लग्न बघायचंय. ते दोनदा व्हेंटिलेटरवर जाऊन परत रिटर्न परत आले. लग्न झालं, लग्न अटेंड केलं. दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर तो हळद उतरायचा बरोबर. तो पण झाला. अँड आफ्टर दॅट दुपारी 1 वाजता ही पाठ म्हणजे हॅपीली. 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 ते म्हणजे लग्नाच्या दिवशी सुद्धा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आम्ही त्यांच्या पाया पडायला गेलो होतो, ते अजून सुद्धा आठवतं. रात्री पण घरी आलं, त्यांना विचारलं की म्हणजे त्याला थोडा डिमेन्शिया होता, हा. कधी कधी गोष्टी आठवतात, कधी कधी नाही. बरोबर. त्याला विचारलं कोण आहे, मग म्हणले शिवानी आणि आपली हा, वॉज 85. हा, खरंच. पण मग आम्हाला असं वाटतं की मी एवढी शॉक होते की किती जास्त त्यांनी स्वतःला पुश केला. बरोबर. वर्षभर त्यांनी तो त्रास सहन केला. हो. म्हणजे Oh my आधीच्या God. लोकांचं जे प्रेम असतं ना, ते कोणीच आपल्याला म्हणजे सांगू खरंच. नाही शकत. खरंच. Anyway, there's a game for you guys on the show. Yeah, it's this or that game. Since you're a new couple,
ऑल्दो नॉट क्लिअरली आपल्याला ते कळतंय 2 वर्षांपासून नुसतं एकमेकांना हो नाही करत फायनली शिवानी अँड अभिषेक आर टुगेदर. आणि ऑफकोर्स त्यांचे वेडिंग व्हिडिओ सगळे व्हायरल झालेले आहेत. उखाणा खूप सुंदर म्हणालीस तू. What an उखाणा that was. Very very मारो पण स्टोरी आहे. हो का? तीच तर स्टोरी. ती स्टोरी आपण ऐकून घेऊया. But first let's play this game. Okay, so this or that game. You have to tell me first and then we will ask Abhishek. Sure. Are you a beach person or a mountain person? बीच. Oh, oh my god. I love trekking. हनीमूनला जो बीवी बोलेगी वही करेंगे. शादी हो गई है. Next mountain. Next mountain. Alright. बाहेर जायला आवडतं का घरी बसायला आवडतं? बाहेर. 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 Okay. Late nights or early mornings? लेट नाईट. Yeah. Okay, that's good. Street food or home food? Street food. Okay. Series binge watching का movie बघायला? दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही पण करतो. हो. All right. Who planning or spontaneous? प्लॅनिंग. तू planning आहे. Spontaneous. Go with the flow. प्लॅनिंग. Romantic or practical? नाही प्रॅक्टिकल. romantic. You are a romantic. All right. आणि big celebrations or just celebrate small? celebration. Big, yeah. Big वो ते तर आम्ही बघितलंच आहे तुमचे Very big big. celebration. Amazing. That was of course Shivani आणि अभिषेक. You of course follow them on Instagram and on YouTube. यांचं कॉन्टेंट खूप अमेझिंग आहे. युट्यूबवरती ऑफकोर्स यांची पूर्ण जर्नी, वेडिंग जर्नी तुम्हाला दिसेलच. आणि लव्ह इट. आय रिअली होप दॅट वी गेट टू सी मोर कॉन्टेंट ऑन युट्यूब विथ वॉट यू गाईज आर अप टू पोस्ट मॅरेज. पण लाईक यू सेड, तुझा उखाणा जो व्हायरल झाला त्याच्या मागे काय स्टोरी होती? मी तो खाना 2 वर्षापूर्वी म्हणजे लग्नाचं 2 वर्षापूर्वी जेव्हा घरी पण माहिती नव्हतं, जेव्हा आमचं दोघांचं फ्लर्टिंग थोडंसं- स्टेज मध्ये होतं. हा फ्लर्टिंग स्टेज नाही पण थोडं म्हणजे connected मी खूप कनेक्ट झाले होते त्याला. तेव्हा तो मी तेव्हा ती स्वप्न बघायला लागले होते आणि तो आपोआप बनला गेला होता माझ्याकडून. विथ हिज नेम? विथ हिज नेम म्हणजे म्हणजे पूर्ण विथ ऑल माय फॅमिली मेंबर्स म्हणजे त्याच्यामध्ये मी पूर्ण स्टोरी सांगितली ती बरोबर, ती बरोबर. बाबांचं सगळं. हो. तर तो मी उखाणा तेव्हा बनवलेला होता सगळा, म्हणजे सगळ्याचा सगळा उखाणा. सो यू हॅड मॅनिफेस्टेड इट. एक्झॅक्टली त्याचं हे सगळं मॅनिफेस्टेशन झालेलं आहे. खरंच मॅनिफेस्टेशन वर्क्स मला खूप म्हणजे मोठा एक्झाम्पल म्हणजे शिवगीज. बरोबर. लिटरली. दॅट्स क्रेझी. मॅनिफेस्टेशन पण करायचं शिवानीने, ओव्हर थिंक पण करायचं शिवानीने, तिकडे मॅनिफेस्टेशन मध्ये ब्लॉक पण शिवानीनेच करायचं. अभिने काय करायचं? अभिने काय करायचं? बिचारा अभि थांबलाय तिथे. आता विल गो विथ द फ्लो. मी तसंच एकदम चिंतीमध्ये सारे तुला टेन्शन नाही. अरे ब्रो चिल. तो तसं नव्हतं. आणि तसंच झालं. मी तेव्हापासून मग मी बिंदास झाले. मी बोलले ना, मी कुठल्याच गोष्टीचं लग्नामध्ये मी कुठल्या गोष्टीचं जास्त टेन्शन नाही घेतलं. कसं होईल गो विथ द फ्लो. आणि Yeah. इतकं छान प्रत्येक गोष्ट जशी ठरवली तशी झाली. बरोबर बरोबर. ह्याच्याकडून ते शिकले मी. हो सर, आय लव्ह यू फर्स्ट. दोघं बोललात ना एकमेकांना पण आतापर्यंत? यू आय गेस. म्हणजे मी कन्फेस केलं पहिलं हा. की माझं असं होतं, मी कनेक्ट होतोय तुझ्याशी. ती बोलली तुझ्या आधी मी कनेक्ट झाले, बट मी सांगतो. हा असं होतं ते. सो मग म्हणजे त्यांनी दोघांनी. कन्फ्युज केलं, पण दोघांनी पण असं बोलू शकतो. एकाच टाइम जेव्हा त्याने कन्फ्युज केलं तेव्हा मी पण लगेच सांगितलं की माझ्या माझ्या साईडने पण तेच आहे. आणि आय लाईक मला आता कुणाचं असं हे नाही करायचं नाही का, टाइमपास वगैरे नाही बरोबर. करायचं. फुल अँड फायनल वाला स्टेज. बरोबर बरोबर. सो मग तो पण तसं होतं की नाही मला पण असं टाइमपास वगैरे करायचा नाही. फुल अँड फायनल स्टेज म्हणजे सो क्यूट. सो नाईस. मग आता किती 2 महिने झाले ना लग्नाला? 3 होतील आता 16. काय काय नवीन कळलं एकमेकांबद्दल? काय म्हणजे जे काय हॅबिट्स? टेल मी सम हॅबिट्स ऑफ हिज दॅट यू रिअलाइज हे असं करतो घरात बसून. कसं तो खूप वेडे वेगळे आवाज करत असतो घरामध्ये. काही घरात बेबीज आहेत ना. घरात इज माय कम्फर्ट झोन. बरोबर. कम्फर्ट झोन मध्ये माणूस कसं पण वाटत. Yeah. आपलंच घर आहे, मी बांध करायचं. बस खेळ असं खूप जास्त लेझी पर्सन आहे. टाइमपास करणार, निवांत उठणार. आणि मी आता थोडा मोठा झाला तरी आय लाईक टू प्ले विथ कार. काय एक्झॅक्टली. तो लहान तर बेबीज साठी आणलेले कार्स हा खेळत बसतो. ही त्याची हॅबिट मी फेस. म्हणजे मॅट त्यांच्यासाठी टाकलेली असते, मी त्यावर बसतो. म्हणजे शिवराज, शिवांचा आणि सियार. सियारा. ओके. 3 बेबीज हा. आहेत. 2 ट्विन्स आहे, एक त्यांची थोडी मोठी. बरोबर. 1 year.
तर मग त्या लोकांसाठीच मॅट टाकलेले असतात, बरोबर. टॉईस पडलेले असतात. मग त्या शिवराजच्या कार्स असतात छोट्या छोट्या, मग घेऊन ते खेळत. असं आहे त्यात. आणि माझी एखादी हॅबिट हो तुझे हॅबिट हा? नाही यार, शी इज व्हेरी गुड. या शीज व्हेरी गुड. कुठलीच गोष्ट काय पण असू शकते. एव्हरीथिंग इज गुड. Oh, so nice. Yeah, but I think this is time now to play another game. This is going to be our final game. Which one of you is a old school classic? The state is for you. And this is the electronic pad for Oh my you. All right. Hang it. All right. I'm going to ask you a question. तुम्ही दोघांनी त्याचं उत्तर लिहायचं आहे. And then we'll of course see who's if it matches or not. ओके. We've had a couple who's been married for 15 years in the studio. We've had a couple who's been married for 5 years in the studio. And now we have a couple who is Latest. 2 months baby couple and आपल्याकडे आता. काय बोलतात, प्रोबेशन वाला. फिलहाल probation पे चल रही है couple. But त्यांचा प्रोबेशन पिरियड एंगेजमेंट नंतरच. Oh, correct. All right. शिवानीच्या शाळेचं नाव. Shit. What? अरे थांब. विचार करतोय. नाही, पुण्यात नव्हती म्हणून नाही माहिती. काय मी पुण्यात चालतंय. दहावी नंतर. चल 6वी नंतर ए, शाळा. हा. नाही यार, ते शिवाजीनगरला आहे. आय नो, आठवलं. हँग झालं वाटतं. ठीक हा. आहे. भारतीय. हा, बरोबर. ओ माय गॉड, एवढा विचार करून. भारत इंग्लिश स्कूल. ओके. जी स्कूल विचारलेली. नेक्स्ट. सॉरी हे अभिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव. गो विथ द फ्लो माणसाचे बरेच फ्रेंड्स असतात. माझा नवरा पण व्हेरी गो. ओ देयर यू गो. बरोबर. आदेश. वहिनीला माहिती. माहितीये वहिनीला माहितीये. आय जस्ट सेड जस्ट नाउ इन द प्रिव्हियस इंटरव्ह्यू ऑल्सो की जो बेस्ट फ्रेंड तुमच्या पार्टनरला इरिटेट करत नाही तो खरा बेस्ट फ्रेंड नाही. एक्झॅक्टली. सगळ्यात जास्त इरिटेटिंग. If your spouse's best friend does not irritate your spouse, he is not your best friend. That's true. Right. Next question. शिवानीचं फेवरेट डिझर्ट. वॉफल. एक मिनिट दाखवलं नाही ना. नाही. वॉफल. नाईस. आम्ही जर रुसलं तर त्याला काय खायला घालशील? टू मनाव हिम. मी काय खायला मलाच माहित नाही. हिला माहितीये, ती पण लिहिते. चिकन बिर्याणी. नॉट बॅड. क्या बात है. चिकन मध्ये काही पण असंच बोलायचं होतं मला. ठीक आहे, बिर्याणी. व्हेरी नाईस. ओके, फायनल क्वेश्चन. शिवानीचा विचारूया. शिवानीला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? Can be anything. Doesn't have to be very philosophical. असली माहिती. हिंट. नाही मी काय. अरे यू ऑलरेडी नो यार. माहिती आहे. 2 वेळा राहिली आहे घरात मध्ये. मे बी समथिंग शी सॉ इन द हाऊस दॅट मे हॅव स्कॅर्ड हर. नाही तसं तर काही नाही झालं. I'm just generically thinking things that girls are scared of. Bhoot, andhar, dogs. Dogs. नाही, स्ट्रीट डॉग. Street dogs. Dogs. हा. पण मी कुठल्याच गोष्टीला बाकी म्हणजे मी लिटरली उंदीर सुद्धा पकडलाय माझ्या Oh, लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी उंदीर पण पकडून मी ठेवलेला आहे. मी कुठल्याच गोष्टीला- घरात असं काही नाही ती त्याला घाबरत. मला मी पण कॉक्रोच पान वगैरे हे विचार करत त्याला होती. पण नाही भीती वाटत Oh, मला. no. मी कॉक्रोच पाल सुद्धा पकडलेली आहे बर का. पण मला ना, मी मूवीज हॉरर मूवीज कधीच बघत नाही. मला त्या गोष्टीची खूप जास्त भीती वाटते. माहिती आहे मला पण डोक्यात आलं. डोक्यात नाही आलं. ठीक आहे पण त्यामुळे मला हॉरर मूवी मी जिंकली आहे. Yay! तू जिंकलीयस. Yes. मी जो भेटलाय तिला. Yeah, absolutely. You're quite a victory, Abhishek. But amazing. Thank you so much for coming to the Fever FM studio. Happy Valentine's Day to you guys. पहिला Valentine's हो. after लग्न. आणि काय प्लॅन्स आहेत का?
Have you planned something special? डिनर डेट Oh, so मी तर असं होतं ये व्हॅलेंटाईन मी नाही मारता Oh, दिस इयर आय but आम्हाला असं कळलेलं आहे शिवानी has just said that you're more of a romantic than she is. म्हणून आज एक romantic love confession from शिवानी तो बनता है on Fever FM. त्याच्याकडून Yeah, let's hear it. मी ते रोजच करतो Oh, मी बोलते सगळं माझे याच्यावर सगळं काय नाही म्हणतोय तू? काय नाही माझे ब्लॉग्स बघा मग तुला समजेल की किती जास्त मी कन्फ्युज किती केलं हुक्स मी काढलेत हा बर ठीक आहे त्याने एकदम असा मी बोले नॅचरल कॉम्प्लिमेंट एक मिनिट पण कन्फ्युज म्हणजे मला Confess म्हणजे just what is the message you want to give him on Valentine's Day? की की माझ्यासोबत असंच राहा नेहमी अशी साथ दे आपल्याला खूप जास्त पुढे जायचंय खूप जास्त ग्रो करायचंय आणि मला त्याच्यात तुझी गरज लागेल So cute. Not a love confession आहे तर instruction तू साथ दे माझी आपल्याला ग्रो करायचंय कळलं का तुला शिवानीचं लव्ह कन्फेशन पण धमकी बट असंच छान राहा मस्त राहा हसत खेळत राहा अँड अशीच एकमेकांची व्हॅलेंटाईन्स बनत राहा या हॅपी व्हॅलेंटाईन्स डे थँक्यू सो मच फॉर कमिंग टू द फीवर FM स्टुडिओ थँक्यू Thank you so much. Keep listening to Fever FM. This is the Valentine's Week special on the Fever Breakfast Show by RJ Meenal.